जय जिजाऊ जय शिवराय मित्र. आज आपण हॉट्टल या शहरामध्ये आलेले आहोत. अतिशय प्राचीन नगरी या शहराला म्हटल्या जाते. चालुक्यकालीन एकेकाळी ही राजधानी होती चालुक्यांची, कल्याणी चालुक्य काळातली. हे नांदेड जिल्ह्यामध्ये मंदिर येतं मित्र. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथे हे सोमेश्वर महादेवाचं फ्रंट द्वार आहे, परंतु आत्ता हल्ली इथे लॉक केलेलं हे द्वार दिसतंय. याच्या आधीचा आपला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, जे या सोमेश्वर महादेवाचा काढला होता मित्र. आणि त्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये हे खोदकाम आपल्याला पाहायला नाही मिळत. त्यावेळेला हे शेत होतं, परंतु हे खोदकामामध्ये काही अवशेष आपल्याला प्राचीन मंदिराचे पाहायला मिळतात आज. हे त्यानंतर डिस्कवरी झालेली असावी. तर त्यामुळे आता ASIने जे आहे या मंदिराला जे आहे हे लॉक केलेलं आहे. कदाचित इथे ASIचं पुनर्निर्वहन होणार असावं या मंदिराचं. त्यामुळे हे मंदिर जे आहे द्वार इथे लॉक केलेलं आहे. हे इन्स्क्रिप्शन बघा, हे कल्याणी चालुक्य काळातील हे इन्स्क्रिप्शन आहे, जी आपल्याला पाहायला मिळतं. इन्स्क्रिप्शन इथे 3 इन्स्क्रिप्शन मिळालेली आहेत, जे कन्नड संस्कृतमध्ये 2 इन्स्क्रिप्शन आहेत आणि एक इन्स्क्रिप्शन त्याबद्दल मला माहिती नाही, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलू नये. हे बघू शकता या मंदिराच्या बिलकुल फ्रंट द्वारावर नाही का हे कलाकृती बघू शकता. किती सूक्ष्म पारदर्शकतेनं जे आहे इथे मूर्ती बनवलेली आहे. हे 1070 ते 1120 या सेंचुरीमध्ये इथे चालुक्यांचं राज होतं. हे बघू शकता मित्र. इथे बघा, हे पूर्ण जे आहे इथे कचरा बसलेला आहे आणि हे मूर्त्या बघा किती सूक्ष्म पारदर्शकतानं इथे मूर्त्या बनवलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, अतिशय प्राचीन मूर्त्या या ठिकाणी बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इथे बघा, इथे पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आणि इकडे या मित्र, इथं बघू शकता तुम्ही, इथे जे आहे इथे नंदीची मूर्ती खंडित. इथे बघा इथे बघा मित्र, नंदीची मूर्ती खंडित आपल्याला दिसते, जे की मुघलांच्या काळात ही मूर्ती तोडलेली असावी. तर अशा प्रकारे इथे मूर्त्या दिसतात. इकडल्या बाजूला बघा, हे तुम्हाला मंदिराच्या इथे विष्णू देवाची मूर्ती आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि अंदरचा सुद्धा व्ह्यू आपल्याकडे आहे, ते पण मी क्लिप्स तुम्हाला थोडक्यात दाखवेल मित्र. हे लॉक केलेलं मंदिर असलं तरी बी याच्या अंदर जे मंदिराचे जे आर्टवर्क आहे त्याच्या पण आपल्याकडे काही क्लिप्स आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. इथे जेव्हा खोदकाम केलं ASIनं तेव्हा बघू शकता मित्र, इथे महादेवाचे शिवलिंग मिळालेले आहेत. इथे हे बघू शकता, इथे बरेचसे मंदिरं मिळालेले आहेत मित्र. हे बघू शकता इकडे, परंतु इकडे हल्ली काही लक्ष दिसत नाही ASIचं. त्यामुळे बघू शकता कशा प्रकारे कंडिशन आहे या मंदिराची. त्यामुळे ASIने जे आहे या मंदिराकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपली हिंदू संस्कृती जपायला हवी. तर चला मग अजून या मंदिराला मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो. इथे समोर पाहू शकता मित्र, इथे आहे विष्णू देवाची एक मूर्ती. बघू शकता दगडावरती किती सुंदर अशी मूर्ती कोरली होती प्राचीन काळामध्ये, चालुक्य काळामध्ये. आणि या मंदिराच्या साईडला खूप असे अवशेष सुद्धा पडलेले दिसतात. हे बघा, एक अजून मूर्ती इथे दिसते, ती पण नरसिंह देवाची आहे ॲक्च्युली, आणि ते बी विष्णूचे अवतारच म्हणून मानले जाते. आणि इकडं तिकडं बघा किती दगड पडलेले आहेत प्राचीन मंदिराचे. आणि इथे बघा, हे गर्भगृहातून पाणी आलेलं इथे स्टोअर केलं जायचं. आणि इकडे बघा, इकडे पण खूप असे प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत. आणि या ठिकाणी बघू शकता एक मूर्ती जी आहे खंडित आपल्याला दिसते. किती सुंदर अशी मूर्ती असेल त्या काळात. आणि हे पूर्ण मंदिर मित्र इंटरलॉक सिस्टीमने बनवलेलं आहे. त्यामुळे या मंदिराला जे आहे कुठल्याही प्रकारची सिमेंट, कुठल्याही प्रकारचं जोडण्यासाठी दुसरी सामुग्री वापरली नाही. दगडांमध्ये असणाऱ्या खाचामध्ये, एकमेकाच्या खाचामध्ये या दगडांना लॉक करून मंदिर बनवण्यात आलं होतं त्या काळामध्ये. किती पुढं गेले होते त्या काळातील लोक बघू शकता. आजही आपण एवढे इन्स्ट्रुमेंट, एवढी साधन सामुग्री असून देखील अशी सुंदर कलाकृती, असं सुंदर मंदिर आपण बनवू शकत नाही. शेतामध्ये शिव पार्वतीची मूर्ती कोणत्या कोपऱ्यात कोणकोणत्या मूर्त्या सापडत आहेत हे शेतकऱ्यांना माहीतसुद्धा नाही. बघू शकता
इथे नागाची मूर्ती सापडली, इथे शिवपार्वती आणि इथे एक तळं आहे जे स्नान करण्यासाठी प्राचीन काळामध्ये बनवलं होतं. मंदिराच्या साईडला आपण नेहमीच पाहतो अशा प्रकारचे तळे. तर इथे एक तळं आहे, ते पण दगडामध्ये जे आहे बनवलेलं आहे पूर्ण तळं. बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली याला तळं नाही, कुंड म्हणतात आणि प्रत्येक मंदिराच्या समोर अशा प्रकारचे कुंड आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण हे सोमेश्वर महादेवाचं मंदिर पाहिलेलं आहे. आता आपण जाऊया परमेश्वर महादेवाच्या मंदिराकडे. सुरुवातीलाच इथे गणपतीची मूर्ती आहे आणि हे मूर्तीनंतर आपल्याला दिसतं इथलं कुंड. आणि मूर्ती बघा किती सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला कुंड. किती निसर्गरम्य वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बघू शकता तुम्ही. हे आहे परमेश्वर मंदिराची जी आहे सुरुवात. इथून मंदिर सुरू होतं आणि बघू शकता जास्त मोठं मंदिर नाही, परंतु या मंदिरावरती दगडांवरती कोरलेल्या खूप सुंदर कलाकृती आहेत. बघू शकता तुम्ही. मंदिराच्या सुरुवातीला असे काही स्तंभ दिसतात आणि स्तंभांवरती काही प्राचीन हेमाडपंथी आर्टवर्क शैली आपल्याला दिसते. हे बघा नंदीची मूर्ती या ठिकाणी आहे. हे बघा या स्तंभावरती कलाकृती कशा प्रकारे कोरलेली आहे आपल्याला दिसते. आणि वरी बघा, वरी किती सुंदर असं कलाकृती आहे. जय परमेश्वर देवा आहे नमः. ही आहे परमेश्वर देवाची मूर्ती. तर अशा प्रकारे मित्र या मंदिराचा व्हिडिओ जो आहे इथे संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या एस कुमार व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.